तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। पीएम किसान योजनेमधून हे शेतकरी होणार आहेत बाद। हे बघा, जेव्हा पीएम किसान योजना चालू झाली तेव्हा सरकारने काही अटी व नियम लागू केले होते। मात्र जे शेतकरी या नियमांमध्ये पात्र नव्हते तरी सुद्धा त्यांनी अर्ज सादर केला। अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेमधून बाद केले जाणार आहे। आणि नक्की कोण कोण होणार बाद, चला जाणून घेऊया। हे बघा, अनेक शेतकरी जे आहे पीएम किसान योजनेमध्ये पात्र नव्हते तरी सुद्धा त्यांनी पीएम किसान योजनेमध्ये आपला अर्ज सादर केला व अनेक शेतकऱ्यांनी तर आतापर्यंत पीएम किसानचे अनेक हप्ते जे आहे ते घेतलेले आहे। त्यासोबतच अनेक शेतकऱ्यांनी तर आपल्यासोबत आपल्या घरचे देखील अर्ज तिथे जोडले गेले होते। म्हणजेच की एका घरचे 2 ते 3 व्यक्तींनी पीएम किसान योजनेचा एकाच वेळी लाभ घेतलेला आहे। महिलांवरती किंवा अशा पुरुषावरती आता कारवाई होणार आहे। म्हणजेच असे जे अर्ज आहे हे योजनेमधून बाद होणार आहे। त्यासोबतच आणखी अटी व शर्ती काय आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राइब नक्की करा, कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ जे आहे दररोज पाहायला मिळत राहतील। त्यासाठीच तुम्ही आपले चॅनल आतापर्यंत जर सबस्क्राइब नसेल केले तर चॅनल सबस्क्राइब नक्की करा। व त्यासोबतच सरकारने एक नवीन योजना चालू केली आहे। त्या योजनेमार्फत शेतकऱ्यांना 15 लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत होणार आहे। नक्की ती योजना कोणती आहे याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याआधी तुम्ही जर आपले चॅनल सबस्क्राइब नसेल केले तर चॅनल सबस्क्राइब नक्की करा। हे बघा, पीएम किसान योजनेमध्ये ज्या शेतकरी महिला आतापर्यंत पीएम किसान योजनेचा लाभ घेत होत्या त्या महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये देखील आपला अर्ज सादर केला होता व आता ती महिला लाडकी बहीण योजनेमधून पीएम किसान योजनेमध्ये दोन्ही देखील योजनेमध्ये योजनेचा लाभ घेत असेल तर आता त्या महिलेला कोणत्याही एका योजनेचा लाभ मिळणार आहे। हे बघा, पीएम किसान योजनेचा लाभ जर ती महिला घेत असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। आणि ती महिला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजेच की सरकारचं असं म्हणणं आहे, जर ती महिला कोणत्याही एका योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला लाभ मिळणार आहे। मात्र ती महिला जर दोन्ही योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला कुठल्याही एका योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे। पीएम किसान योजनेमध्ये ज्या शेतकरी महिला आतापर्यंत पीएम किसान योजनेचा लाभ घेत होत्या त्या महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये देखील आपला अर्ज सादर केला होता। व या व्यतिरिक्त जी महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घ्यावा लागेल। मात्र 1,500 पेक्षा जर त्या योजनेमध्ये रक्कम कमी असेल तर उर्वरित जेवढे पण पैसे असेल ते लाडकी बहीण योजनेमधून त्या महिलेच्या बँक अकाउंटमध्ये टाकण्यात येणार आहे। प्रति महिना 1,500 रुपये त्या महिलेला मिळणार आहे। हे बघा, तुम्ही जर लाडकी बहीण व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत असेल मात्र त्या योजनेची जी रक्कम आहे ती 1,500 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळेल व उर्वरित जेवढी पण रक्कम आहे म्हणजेच की तुमची जर त्या योजनेमधून 500 किंवा 1000 रुपये जर तुम्हाला भेटत असेल म्हणजेच की तुमचे उर्वरित जेवढे पण रक्कम आहे जसे की 500 रुपये तर ते 500 रुपये जी उर्वरित तुमची रक्कम आहे ते तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून दिले जाणार आहे। म्हणजेच की तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये हे प्राप्त होणार आहे। तुमची जी रक्कम आहे कुठेही कमी होणार नाही। तुम्हाला सर्व योजना मिळून 1,500 रुपये हे प्रत्येक महिलेला मिळणार आहे। त्यासोबत महिला शेतकरी असो किंवा पुरुष शेतकरी असो, आता या नवीन योजनेचा लाभ मिळणार आहे। जर तुम्हाला शेतीसोबत जोडधंदा करायचा असेल म्हणजे सरकार शेळी पालन व्यवसायासाठी 15 लाख रुपयापर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना देणार आहे। तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर लगेचच तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे प्राप्त होणार आहे। जर तुम्हाला या योजनेमध्ये अप्लाय करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे। तुम्हाला तिथे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मिळेल व त्या वेबसाईटवरून तुम्ही अर्ज करू शकता व या योजनेविषयी आणखी माहिती मिळवू शकता। तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राइब नक्की करा व हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न नक्की विचारा। आम्ही त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्की करू। धन्यवाद। जय महाराष्ट्र।